नमस्कार मंडळी. इसापनीती आणि श्री भगवानुवाच भाग 11. गोष्टीचं नाव बेडूक आणि बैल. एका तलावात काही बेडकं राहत असतात. त्यातला एक गर्विष्ठ आणि अविवेकी असा असतो. एकदा त्याचा मित्र तलावाकाठी एका बैलाला पाहतो आणि मित्राला येऊन सांगतो, आज मी खूप मोठा प्राणी पाहिला. गर्विष्ठ बेडूक मोठा श्वास घेतो आणि छाती फुगवतो आणि विचारतो, एवढा मोठा होता का? मित्र म्हणतो, नाही. पुन्हा श्वास घेतो, छाती फुगवतो, विचारतो, एवढा मोठा होता का? मित्र म्हणतो, नाही. आणि हा गर्विष्ठ बेडूक पुन्हा पुन्हा श्वास घेऊन फुगण्याचा जो प्रयत्न करतो त्यामुळे शेवटी गतप्राण होतो. गर्व, अहंकार, अहममान्यता, क्रोधावेश हे दुर्गुण वाढले की अविवेकीपणे वर्तन घडते. त्यामुळे अशा दुर्गुणांना आपल्यापासून लांब ठेवणे उत्तम. मग गुण असावेत तरी कुठले? भगवद्गीता सांगते, तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत. श्रीकृष्णार्पणमस्तु.